नमस्कार. मी उल्हास गुप्ते. अंकसूत्रे ह्या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. या चॅनलमध्ये आपण संख्याशास्त्र म्हणजेच न्यूमरॉलॉजी विषयी गप्पा मारतो. भाग्यांक 7. ज्यांचा भाग्यांक 7 आहे अशा व्यक्ती खूपच संशोधक वृत्तीच्या असतात. कोणत्याही गोष्टीच्या बाह्य स्वरूपावरून अंदाज बांधणे, अवलोकन करणे यांना पसंत नसते, तर या गोष्टींच्या मुळाशी जाऊन त्यातील गूढत्व अथवा मर्म शोधण्याकडे यांचा विशेष कल असतो. पण तरीही रोजच्या जीवनात वावरताना नको त्या लोकांवर विश्वास टाकून फसण्याचे प्रसंग यांच्या जीवनात वरचेवर येत असतात. त्यामुळे कधी कधी निसर्गतःच हे निराशवादी वाटू लागतात. स्वतःचा मूड सांभाळून वागणे ही तर यांची खासियत असते. समाजात यांना तसे पाहता फार चांगले स्थान असते. समाज यांचा नेहमी आदर करीत असतो. तथापि सामाजिक कार्य, मनोरंजन आदीपासून ही माणसे थोडीशी दूरच असतात. सभा समारंभात मिसळणे, ओळखी वाढवणे या गोष्टी यांना जमत नाहीत. समाज मात्र ह्यांच्याबद्दल नेहमी आदर बाळगत असतो. या व्यक्तीमध्ये जबरदस्त आत्मविश्वास असतो. त्यामुळे येणाऱ्या संकटावर मात करून ही माणसे प्रगतीपथावर पोचतात. साहस व निर्भयता या दोन गुणांचा आविष्कार ह्यांच्या मनामध्ये सतत वावरत असतो. कोणत्याही कामात हे बिनदिक्कतपणे स्वतःला झोकून देतात. यांच्यातील दिलदार वृत्तीमुळे साहजिकच ही माणसे लोकप्रिय होतात. तत्वज्ञान, गूढशास्त्रे व संगीत यांची यांना मुळातच आवड असते. उपजत कल्पनाशक्ती व तीव्र बुद्धिमत्ता यांच्या साह्याने अगदी तळात जाऊन त्या गोष्टीचा वेध घेऊन संशोधन करीत राहणे यांना मनापासून आवडत असते. त्यातून नवीन तत्वज्ञान, संशोधन, तर गूढशास्त्रामधील काही गोष्टींची उकल आणि संगीत क्षेत्रात संगीतकार म्हणून नवीन नवीन संगीतातील वाद्याचे व गाण्याचे प्रयोग करून यातून त्या गोष्टींची ही माणसे प्रचंड निर्मिती करत असतात. त्यातूनच यांना उत्तम नावलौकिक प्राप्त होतो. यांची इच्छाशक्ती जबरदस्त असते की त्यामुळे हाती घेतलेले काम ह्या व्यक्ती कधीही अर्धवट सोडत नाही. इतकेच नव्हे तर अगदी कठीण परिस्थितीतही यांच्या चेहऱ्यावरील हास्याची रेषा पुसट वाटणार नाही. येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जाताना यांना एक प्रकारचे आव्हानात्मक स्फुरण चढते. अशा वेळी यांचे मानसिक संतुलन हे स्वतः कधीही बिघडून देत नाही. स्वतःलाही ते इतके झोकून देतात की कसलीही पर्वा न करता निकराने सामोरे जाऊन विजय मिळवतात. विशेषतः या लोकांनी मित्रांपासून सावध राहावे, कारण मित्रांसाठी त्याग करण्याची वृत्ती ह्यांच्यामध्ये असते. परंतु याच्या उलट त्यांचे मित्रजन वागत असतात, त्यासाठी सावधतेने वागावे. आपण स्वतः मेहनत परिश्रम करून आपली स्वतःची प्रगती करू शकतो व यावर यांचा ठाम विश्वास असतो. साहजिक कार्यात एकरूप होऊन काम करण्याची पद्धत यांनी स्वीकारली तर ती निश्चितच यशदायक ठरेल. ज्यांचा भाग्यांक 7 असतो अशा व्यक्तींचा मूलांक 1, 2, 5 किंवा 7 असेल तर अशा व्यक्ती विशेष भाग्यवान ठरतात. यापुढे आपणही न्यूमरॉलॉजीशी संबंधित वेगवेगळ्या विषयावर बोलणार आहोत. त्यामुळे अंकसूत्र या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे आमचा पुढचा व्हिडिओ पब्लिश झाला की तुम्हाला लगेचच त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात एका नव्या विषयासह. नमस्कार.